चॅनलवर माझ्या भूजल शोधक मित्रांचे स्वागत आहे आणि मी आज पुन्हा सांगायचा प्रयत्न करतो की माझे जे प्रयत्न आहेत ते जे छोटे माझे भूजल शोधक आहेत ज्यांना जास्त ज्ञान नाही त्यांच्यासाठी असतात आणि माझं चॅनल काही कोणाला इंग्रजीतून काही ज्ञान देण्यासाठी नाही आणि मला इंग्रजी पण कळत नाही, त्याच्यामुळं कृपया माझ्या चॅनलवर इंग्रजीतून ज्याला भूजलचं ज्ञान आहे त्यांनी येऊन त्यांचं ज्ञान दाखवायचं प्रयत्न करू नये. त्यांचं ज्ञान जर असलं तर त्यांनी स्वतः चॅनल उघडून इंग्रजीतून जे भूजल ज्ञान आहे मला वाटतं ते देण्याचा प्रयत्न करावा. कारण माझा जे प्रयत्न आहे का शेतकरी मित्र किंवा भूजल शोधक मित्र यांना पाण्याची लाईन मराठीमधून मराठी भाषेत जे समजन त्या भाषेतून समजायचा माझा प्रयत्न आहे आणि माझे जेव्हापासून प्रयोग सक्सेस होऊ लागले म्हणून याच्यावर तेव्हापासून लोक तो संशय घेत आहे आणि माझे प्रयोग काही एवढे हार्ड नाही आणि त्यांचा आणि इंग्रजीचा काही संबंध नाही. ते मी मराठी बोलणारा एक व्यक्ती आहे मराठवाड्यातून आणि माझ्या डोक्यात जे विचार आलेले मराठी भाषेतून किंवा माझ्या हिंदी भाषेतून म्हणजे मी घरी हिंदी पण भाषा बोलतो आणि मराठी बोलतो, हे दोन भाषा मी बोलतो. मला इंग्रजीतून काही ज्ञान नाही आणि त्याच्यातून जे प्रयोग बाहेर येतात ते मी मराठीतून बोलणाऱ्या माझ्या छोट्या छोट्या शेतकऱ्यासाठी किंवा छोट्या छोट्या पाणी शोधकासाठी मी नेहमी सांगायचा प्रयत्न करीत असतो. तर विनंती आहे का जे इंग्रजीतून ज्यांना खूप ज्ञान आहे त्यांनी माझ्या चॅनलवर येऊ नये आणि त्यांनी जर जास्त त्यांची अक्कल दाखवायचा जर प्रयत्न केला तर त्यांना ब्लॉक करण्यात येईल. माझ्या चॅनलवरून जर इंग्रजीत जर अक्कल शिकवण्याचा जर एखाद्याने प्रयत्न केला तर त्याला ब्लॉक करण्यात येईल, हे लक्षात ठेवा. माझ्या चॅनलवर जर यायचं असलं तर माझ्या संबंधित जर भूजलविषयी जर चर्चा करायची असली तर माझ्या चॅनलवर येणे आणि व्यवस्थित बोलणे, नाहीतर माझ्या चॅनलवर यायची गरज नाही. हे काही जे सांगितलं मी हे लक्षात ठेवा. आज छान दोन प्रयोगाविषयी मी माहिती देणार आहे. ते आहे कॉपर आणि अल्युमिनियम यांचा जॉईंट झाल्यानंतर इकडं पहा, हे असं मी आता रॉड धरलेलं आहे इकडं पहा आणि हा मी पाय पुढं केला इकडं पहा. तर ह्या पाण्याची लाईन दाखवली, पाय मी पुढं केला, लाईन बंद झाली इकडं पहा. तर हा एक प्रयोग आहे पहा आणि छान पाण्याची लाईन दाखवत होती मी मराठीतून आणि आपल्याला काय पाहिजे नुसतं पाण्याची लाईन आणि हा प्रयोग दाखवतो मराठीतून. दोन धातूचा प्रयोग कोणाला लोखंड आणि अल्युमिनियमवर पण होऊ शकतो, कोणाला कॉपर अल्युमिनियमवर होऊ शकतो, कोणाला लोखंड कॉपरवर होऊ शकतो. तर हा प्रयोग मला जास्त करून सगळ्यांनीच होतं परंतु हा थोडा जास्त मला छान वाटला इकडे बघा. आणि दोन नारळावरचा प्रयोग त्याच्यावर पण आज अभ्यास करायचा आहे खूप छान. परंतु एक नारळावरचा एक प्रयोग आहे आणि त्याच्यावर पण पाण्याची लाईन धरता येते तर तो मी दाखवायचा प्रयत्न करीन. लाईन काढल्यानंतर खाली बसून करायचा प्रयोग आहे आणि उभ्याने पण हा प्रयोग होतो. तर नारळ सर्वप्रथम हे नारळ जे वरचं टोक आहे का त्याला असं ठेवायचं इकडे पहा, आपल्या शेवटच्या हातावर असा नारळ ठेवायचं इकडे पहा. असं ठेवल्यानंतर हे दोन जे बोट आहे का ते इकडे पहा, इथं पाण्याची लाईन इकडे पहा आणि इथं कोरड्या लाईनी पण आहेत पुढं, ते कोरड्या लाईनवर हा प्रयोग काम करत नाही इकडे पहा. तर नारळ असं त्या इकडे पहा, हा प्रयोग असा हात केल्यावर दाखवत नाही इकडे पहा. दोन बोट असं केल्यानंतर लगेच काम करते इकडे पहा. आणखी पुन्हा एकदा दाखवतो. इतक्या शेवटच्या टोक्याला ठेवल्यानंतर कोरड्या लाईनवर नारळ उचलत नाही, नुसतं पाण्याच्या लाईन उठतो. असे दोन बोट करायचे इकडे पहा आणि कोरड्या लाईनवर पण परत एकदा दाखवतो इकडे पहा. खूप छान प्रयोग आहे आणि याच्यावर माझ्या एका मित्राने खूप कोणी सक्सेस केलेले, त्यांचं नाव मी लवकरच तुम्हाला दाखवणार. इकडे बघा कोरड्या लाईनीवरून मी
बोट आणू लागलो पाहिजे मला. तर हे नारळावरचा प्रयोग आहे. परत आणखीन एकदा तुम्हाला समजून सांगितलं. असं टाकायचं माझी कृपा. तर हा पाण्याच्या लाईनवर काम करतो आणि हा एक डबल धातूमध्ये हा एक प्रयोग दाखवला. म्हणजे आज प्रयोग 2 दाखविले मराठीतून. आणि परत एकदा विनंती करतो का इंग्रजीतून ज्यांना माहिती आहे त्याची मला गरज नाही आणि त्यांनी माझ्या चॅनलवर येऊन मला इंग्रजीतून अक्कल शिकवायचा प्रयत्न करू नये. त्यांनी आपला चॅनल उघडावा आणि त्याच्यावर माहिती द्यावी. मला त्याची काही अडचण नाही, पण माझ्या मराठीतून चॅनलवर आणि खूप छान प्रयोग सक्सेस होऊ लागल्यानंतर इंग्रजीतून अक्कल देण्याचा प्रयत्न करू नये ही विनंती. आजच्या व्हिडिओ खास त्याच्यासाठीच होता, पण त्याच्यासंग मी प्रयोग दाखवले. ज्या ज्या लोकांनी हा व्हिडिओ पाहिला त्यांचे धन्यवाद.